एक महत्त्वाची बातमी, मागील वर्षाप्रमाणे यंदाही लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची भेट मिळणार आहे। जुलै ऑगस्टचे 3000 रुपये खात्यात एकत्रित जमा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। लाडक्या ताईंनो, लाडक्या बहिणींनो, तुम्हाला मिळणार एकत्र 3000 रुपये। तर लाडकी बहिणींनो, लाडक्या ताईंनो, तुमच्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी, लाडक्या बहिणींना मिळणार 3000 रुपये जे एकत्र मिळणार आहेत। तर वेळ न लावता व्हिडिओला स्टार्ट करूया। जर आपल्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब करा मात्र विसरू नका। तर नमस्कार मित्रांनो, लाडक्या बहिणींसाठी आजची बातमी खूप महत्त्वाची आहे, कारण लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याबाबत सध्या 3000 एकत्र मिळणार अशी चर्चा सुरू आहे। पण खरंच 3000 एकत्र मिळणार आहेत का? हा पैसा कोणाला मिळू शकतो? हप्ता खात्यात कधी जमा होऊ शकतो? आणि तुमच्या खात्यात पैसे आले आहेत की नाही हे कसं तपासायचं? या सर्व प्रश्नांची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये अगदी सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। मित्रांनो, सध्या अनेक ठिकाणी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना 3000 एकत्र मिळणार अशी माहिती पाहायला मिळत आहे। जर 2 महिन्यांचे हप्ते एकत्र जमा करण्यात आले तर एकूण रक्कम 3000 होऊ शकते। मात्र प्रत्येक लाभार्थी महिलेच्या खात्यात 3000 जमा होतीलच असे समजण्यापूर्वी अधिकृत माहिती तपासणे अत्यंत महत्त्वाचे ठरते। त्यामुळे आजचा व्हिडिओ आपण बनवलेला आहे, कारण सरकारी योजनेमध्ये पात्रता, अर्जाची स्थिती, बँक खात्याची माहिती आणि इतर आवश्यक प्रक्रिया यावर लाभ अवलंबून असतो। ज्या महिला या योजनेसाठी पात्र आहेत आणि ज्यांचा अर्ज मंजूर आहे त्यांनाच नियमानुसार लाभ मिळू शकतो। तुमचा अर्ज मंजूर आहे का? तुमची माहिती योग्य आहे का? आणि बँक खात्याशी संबंधित प्रक्रिया पूर्ण आहे का हे तपासणे महत्त्वाचे आहे। तुम्ही आधीपासून योजनेचा लाभ घेत असाल तरीही तुमच्या खात्यातील व्यवहार तपासून पहा। फक्त सोशल मीडियावरील पोस्ट किंवा व्हिडिओ पाहून 3000 नक्की मिळणार आहेत असा निष्कर्ष काढू नका। हप्ता खात्यात आला आहे का? आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, पैसे खात्यात आले आहेत की नाही हे कसं तपासायचं? सर्वप्रथम तुमच्या बँकेचा SMS तपा। SMS आला नसेल तर बँक खात्याचा स्टेटमेंट किंवा अधिकृत बँकिंग माध्यमातून शेवटचे व्यवहार तपासा। काही वेळा बँकेकडून SMS उशिरा येऊ शकतो, त्यामुळे SMS आला नाही म्हणजेच पैसे आले नाहीत असेच लगेच समजू नका। तुमच्या खात्यातील व्यवहार तपासणे हा सर्वात योग्य मार्ग आहे। पहिले तुम्हाला जर पैसे आले नसतील तर काय करायचं ते पाहून घ्या। जर तुमच्या खात्यात 3000 जमा झालेले दिसत नसतील तर घाबरून जाऊ नका। सर्वप्रथम तुमच्या योजनेच्या अर्जाची आणि पात्रतेची स्थिती तपासा। त्यानंतर बँक खाते सक्रिय आहे का, बँक खात्याची माहिती योग्य आहे का आणि आवश्यक प्रक्रिया पूर्ण आहे का हे तपासा। काही अडचण असल्यास अधिकृत सरकारी माध्यम किंवा संबंधित विभागाशी संपर्क करून माहिती जाणून घ्या। इतर व्यक्ती सांगत आहेत म्हणून कोणालाही पैसे देऊ नका। आणि सर्वात लाडक्या बहिणींनो, लाडक्या ताईंनो, सर्वात महत्त्वाची अपडेट म्हणजे जे आहे, फसवणुकीपासून तुम्ही सावध राहा। मित्रांनो, हा भाग खूप महत्त्वाचा आहे। लाडकी बहीण योजनेच्या नावाने तुम्हाला जर असा मेसेज आला की 3000 मिळवण्यासाठी ही लिंक क्लिक करा, OTP सांगा, KYC करण्यासाठी पैसे भरा, तर लगेच सावध व्हा। तुमचा OTP, ATM पिन, पासवर्ड किंवा बँकेची माहिती कोणालाही सांगू नका। सरकारी योजनेशी संबंधित माहिती नेमकी अधिकृत असेलच असं म्हणजे तुम्ही तपासून घ्या। तर लाडक्या बहिणींनो, लाडक्या ताईंनो, लाडक्या मित्रांनो, बहिणींनो, काय लक्षात ठेवावे? तर बहिणींनो, 3000 एकत्र मिळण्याबाबत माहिती पाहताना 3 गोष्टी लक्षात ठेवा। पहिली, माहिती अधिकृत आहे का ते तपासा। दुसरी, तुमचा अर्ज आणि पात्रता व्यवस्थित आहे का ते तपासा। आणि तिसरी, तुमच्या बँक खात्यातील व्यवहार स्वतः तपासा। यामुळे अफवा आणि खरी माहिती यामधील फरक समजण्यास तुम्हाला जे मदत होईल। तुमच्या खात्यात 3000 जमा झाले असतील तर बँकेचे व्यवहार तपासून खात्री करा, पण अजून पैसे जमा झाले नसतील तर लगेच निष्कर्ष काढू नका। अधिकृत अपडेटची वाट पहा आणि तुमच्या अर्जाची व बँक खात्याची माहिती तपासा। ही माहिती तुमच्या आईला, बहिणीला, मैत्रिणींना आणि इतर पात्र महिलांना नक्की शेअर करा। तर मित्रांनो, आज आपण लाडकी बहीण योजनेचे 3000 एकत्र मिळण्याबाबतची माहिती, हप्ता कसा तपासायचा आणि कोणती काळजी घ्यायची हे पाहिले आहे। तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या ओळखीच्या महिलांपर्यंत ही माहिती नक्की शेअर करा आणि अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मात्र विसरू नका। तर पुन्हा भेटूया एका नवीन अपडेटसह, एका नवीन व्हिडिओमध्ये। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।